नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एक 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 रास घेत मीन राशीपर्यंत येऊन पोचलो सुद्धा. तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं? आपल्या घरातल्या कुणाकुणाच्या राशी तुम्ही पाहिल्यात? कसे वागतायत लोक आपल्या घरातले? आपल्याला खरंच असं वाटतंय ते कळतंय का? आपली मैत्रीण कशी आहे? आपला जवळचा भाऊ कसा आहे? आपला नवरा कसा आहे? हे तर फार महत्त्वाचं आहे नाही का? आपल्या नवऱ्याची रास कशी आहे नीट कळली तर तो कधी कसा वागतोय तुम्हाला आधीच कळेल. नवीन लग्न ठरलेल्या मुलींना तर फार फायद्याचं आहे. आता आपण आपली पुढची रास बघूया, मीन रास. मीन राशीतला चंद्र. मीन रास ही निसर्ग कुंडलीप्रमाणे व्ययस्थानामधली रास आहे, म्हणजे द्वादश स्थानामधली. या राशीचा स्वामी आहे गुरु आणि हिचं तत्व आहे जलतत्व आणि त्रिकोण आहे मोक्ष त्रिकोण. मोक्ष म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे. मोक्ष त्रिकोण याचा अर्थ हे पुस्तकी नाव आहे, पण याचा अर्थ काय तर माणसाला काय हवं असतं हा एक फिलॉसॉफिकल तत्वज्ञानिक प्रश्न आहे. माणसाला आयुष्यात काय हवं असतं? जे काही त्याला हवं असतं त्यातून त्याला काय हवं असतं? आनंद. याशिवाय काय हवं असतं आपल्याला? आपण चांगले कपडे घातले, चांगलं जेवण जेवलो, फिरायला गेलो, नवऱ्याबरोबर फिरायला गेलो, मुलांना घेऊन कुठे गेलो, सिनेमाला गेलो, यातून आपल्याला मिळतं काय? सुख, मनाला आनंद. हा आनंद खरा चिरकाल टिकणारा म्हणजे मोक्ष. इतकी सोपी व्याख्या आहे. रामदासांनी सांगितलंय, बद्ध म्हणजे बांधला गेला, मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तुम्ही तुमच्या कुठल्याही घरगुती गोष्टींमध्ये अडकून पडला नाहीत आणि खऱ्या आनंदाचा शोध घेतलात की मोक्षाकडेच जाणार. इतकी सोपी व्याख्या रामदासांनी केलेली आहे. त्याच्यामुळे ही रास जी आहे ना, ही रास जलतत्वाची आहे. तर हिचं काय स्वभाव असतो तर जलतत्वाची असल्यामुळे भावनात्मक असते, कारण जल म्हणजे भावना. आपण कर्कराशी शिकलो. जलतत्वाची रास आहे, ही भावनात्मक रास आहे. आणि ही सगळ्या राशींचं थोडं 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 मिश्रण आहे. कसं तर अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत, मेष, सिंह आणि धनु, यातली धनु रास ही तर हिच्याच गुरुचीच आहे. हिचा जो स्वामी आहे गुरु त्याचीच दुसरी रास आहे. त्याच्यामुळे त्या गुरुचा जो स्वभाव आहे की चॅरिटी, शिक्षण, सुशिक्षित असणं, पॉझिटिव्ह असणं, नेहमी प्रगतीकडे जाणं, हे सगळे गुण मीन राशीमध्ये असतात. दुसरा जो त्रिकोण आहे अर्थ त्रिकोण, वृषभ, कन्या, मकर, हे अर्थाला महत्त्व देणारे. फायनान्स, गुरु हा फायनान्सचा कारकच आहे. षष्ठातला गुरु हा बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सेवा देण्याचं काम करतो. तिसरा त्रिकोण आहे काम त्रिकोण. हा आहे मिथुन, तुळ, कुंभ. ह्या तीन राशी ज्या आहेत ह्या मित्रत्वाच्या राशी आहेत, नेटवर्क सर्कलच्या राशी आहेत किंवा कम्युनिकेशनच्या राशी आहेत आणि समाजाभिमुख राशी आहेत. गुरु हा समाजाभिमुख आहेच. गुरु माणसांशिवाय राहू नाही शकत. हा गुरु म्हणजे अध्यापक आहे. तो कुणाचा? विद्यार्थ्यांचा. आणि चौथा त्रिकोण जो आहे हा मोक्ष त्रिकोणच आहे, तिथलीच ही रास आहे. त्यामुळे सगळ्याच राशींबद्दल थोडं 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 या राशीमध्ये आहे. सगळ्याच राशींचा स्वभाव एकत्रित झालाय म्हणूया. या सहजपणे दुसऱ्याची बाजू समजून घेतात, कारण ह्या मानसिक स्तरावर काम करतात. आणि गुरुची रास असल्यामुळे अगदी पॅम्परिंग ॲटिट्यूड आहे. आपण गुरु माऊली म्हणतो की नाही, आईसारखा. आई कशी असते? मुलांनी सगळं सांगावं लागत नाही आईला. मुलाच्या मनात काय आहे ते आईला कळतं, इंट्युशन असते, कारण मुलाची आणि आईची नाळ जोडलेली असते. तसं गुरुच्या बाबतीत होतं की गुरुची आणि आपली नाळ ज्ञानाची जोडलेली आहे. त्यामुळे जेवढी माणसं ज्ञानी होतात तेवढा गुरु त्यांच्या बाजूचा होतो आणि सहजपणे हे दुसऱ्याची बाजू समजून घेतात. आता ही जलतत्वाची रास आहे, त्यामुळे त्यांना इंट्युशन आहे. इंट्युशन म्हणजे काय हो? हे काय असं वेगळं काही नाही आहे. इंट्युशन म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंटेन्सली कुणाची आठवण केली की ती व्यक्ती भेटते, ही इंट्युशन. जिथे इंटेन्शन आहे, हेतू आहे आणि तीव्रतेने इच्छा आहे की ती इंट्युशन. तुमचं दुसरं मन, प्रत्येकाला दोन मन आहेत, दुसरं मन तुम्हाला काहीतरी सांगतं, ही इंट्युशन आहे. बघा, तुम्हाला असा अनुभव येतो की नाही की आपण कुठेतरी बाहेर जायचं ठरवतो आणि चप्पल घालताना आपल्या मनात येतं की आत्ता नको, 5 मिनिटांनी जाऊया. काही कारण नसतं. तेव्हा ऐका दुसऱ्या मनाचं. हा तुम्हाला आलेला आतला आवाज, दुसऱ्या मनाचा आवाज, ही तुम्हाला आलेली इंट्युशन असते. कदाचित तुम्हाला 5 मिनिटं आधी बाहेर पडलात तर बाहेर काहीतरी कोणीतरी तुम्हाला ॲक्सिडेंट करण्याची शक्यता आहे किंवा घरात थांबल्यामुळे कोणाचा तरी महत्त्वाचा फोन येणार आहे, त्याच्यामुळे तुमचं काम होणार आहे, काही असू शकतं.
वाईटच असेल असं नाही, पण ही जी इंट्युशन म्हणजे दुसऱ्या मनाचा आवाज आहे तो तुमच्या आत असतो. आणि जेवढा माणूस सत्वशील असतो, दुसऱ्यासाठी काम करणारा असतो, आनंदासाठी झटणारा असतो, त्याला इंट्युशन असतेच. जलतत्वाच्या राशींना असते, गुरुच्या राशींना असते. त्यामुळे मीन राशीला इंट्युशन आहे. यांच्या समजुती जरा वेगळ्या असतात, कारण हे थोडे ॲबसेंट माइंडेड आहेत, स्वप्नाळू आहेत. जशी धनुरास पण विसराळू आहेत, तसे हे पण मीन राशीचे लोक पण विसराळू आहेत. याचं कारण असं आहे, ते एखाद्या विषयामध्ये शिरले की त्यांना जगाचा विसर पडतो, इतकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. अर्थातच त्यामुळे विसराळूपणा येतो. यांच्या समजुती वेगळ्या असतात आणि त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. पण ते हे यांना कळलं तर ते दूर करणार ना. हे स्वतःच्या मस्तीत असतात, कारण हे शक्यतो जगाला धक्का लावायचा नाही. मला धक्का लावू नका, मी तुम्हाला धक्का लावत नाही, यांची कुणाकडनंही कसलीही अपेक्षा नसते. त्याच्यामुळे हे अतिशय गोड आणि मृदू स्वभावाचे असतात. आणि सायनर्जी ही जी आहे, म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपल्यासारखं समजून घेणं, ही भावना यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल हे मनाला फार लावून घेतात, कारण ही जलतत्वाची रास असल्यामुळे ॲब्सॉर्प्शन आहे दुसऱ्याच्या भावनांचं. प्रत्येक राशीचा थोडा अंश आहे याच्यात. यांचं खुलं मन आणि हृदय हे अतिशय माणसामध्ये दुसऱ्यामध्ये स्वतःला बघणार आहे. कला, साहित्य, संगीत, कविता ही सगळी क्षेत्र जी मनाशी संलग्न आहेत. मनाला चांगलं वाटणारं संगीत ऐकायला, मनाला आणि मनाच्या कानाला चांगलं वाटणारं संगीत, मनाला सुखावणारी कविता, मनाला सुखावणारं ड्रॉइंग, हे सगळ्याचं हे क्षेत्र, ही रास आहे. आणि दुसरं म्हणजे ही माणसं ना, ही कोणाशीही आढ्यतेने वागत नाहीत. ही अतिशय सबमिसिव्ह असतात. ॲब्सॉर्प्शन आहे जलामध्ये, त्यामुळे दुसऱ्या माणसाच्या भावना ॲब्सॉर्ब करून घेतात आणि कुठेही काही वाईट त्यांना दिसतच नाही आहे. त्यामुळे यांच्या विश्वासावर जग चालतं. यांना सगळं चांगलं दिसत असल्यामुळे हे लोक दुसऱ्याशी चांगलंच वागतात. ह्या विश्वासावर जग चालतं. दुसऱ्याच्या भावनांची कदर करणारी आणि इतरांना आनंद देण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारी ही राशी आहे. मीन राशीची माणसं ही सहज साधी असतात. त्यांच्याकडे असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या कोणी पाहिली आणि मागितली आहे, देऊन टाकतात. तुला हवी आहे का? ठीक आहे, मला आत्ता काय त्याची गरज नाही, मला लागल्यावर बघीन, मी परत करीन. त्यामुळे हे खूप चांगले त्यागी आहेत. स्वतःचं दुःख, अपेक्षाभंग दाबून ठेवून इतरांसाठी झटतात, कारण दुसऱ्यांना आनंद देणं हे मीन राशीचं म्हणजे व्ययातल्या राशीचं काम आहे. कारण दुसऱ्याच्या आनंदामुळे मला आनंद होणार आहे ही कल्पना असते. यांचे वागणे दुसऱ्यांना प्रेरणा देणारे असते. जेव्हाही स्वत्व बाजूला ठेवून काम करतात. सर्वांच्या भल्यासाठी गरज पडेल तर त्याग करतात. या माणसांच्याकडनं कधी तुम्हाला नकार घंटा ऐकू येणार नाही. अमकं करतेस का? लगेच हो. मी तुझ्याकडे येऊ का? लगेच हो. मला तुझी अमकी गोष्ट देतेस का? लगेच घेऊन जा. इतके त्यागाची मूर्ती असतात आणि याच्यामध्ये कुठलाही विफलपणा मनाचा नसतो, की आता निराश झालेत म्हणून देत आहेत, असं नसतं. ते गोड स्वभावाचे असतात. हो का गं, तुला गरज आहे का गं आत्ता ह्याची? ठीक आहे ना गं, माझ्याकडे आहे जास्तीचं, कशाला आणते विकत, घेऊन जा माझं. इतक्या सहजपणे हे त्याग करतात. माणसांनी मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे असं त्यांना वाटतं आणि यांचं मन इतकं कोमल आणि तरल असतं की त्यांना मुक्या प्राण्यांची भाषा कळते आणि वनस्पतींशी पण हे बोलतात. वनस्पतींना मन आहे, त्याच्यामुळे खरोखरच असा अनुभव येतो की आपण जर आपल्या घरातल्या रोपांच्या जवळ त्यांना हात लावला नाही, त्यांना आपलं सान्निध्य मिळालं नाही सलग काही दिवस, तर ती कोमेजतात, कारण त्या वनस्पतींना मन आहे. ह्याच्यात मी तुम्हाला एक माझ्या वडिलांच्याकडे मी ऐकलेली गोष्ट सांगते. माझे वडील सहजयोग साधना म्हणजे मनाचा वापर करून ही एक त्यांच्या गुरुंनी त्यांना शिकवलेलं ते लोकांना शिकवायचे. तर माझ्या वडिलांकडे एक वयस्कर डॉक्टर नवरा बायको यायचे. तर त्या बाई ध्यान लावून बसलेल्या असायच्या आणि त्या माझ्या वडिलांना सांगत होत्या की सारखं ना माझ्या मनात असं मला ध्यान लावल्यावर वाटायचं की कोणीतरी रडतंय. मी खूप लक्ष दिलं, कोण रडत असेल म्हणून खूप मनाच्या चक्षुंनी लक्ष देऊन पाहिलं,
तेव्हा मला आवाज ऐकू आला की माझ्या बागेतलं मोगऱ्याचं झाड माझ्याकडे तक्रार करत होतं की मला पाणी मिळत नाही आहे ना, तुझं लक्ष नाही आहे माझ्याकडे. मग मी बागेत जाऊन पाहिलं तर खरोखरच बंगल्याच्या आवारातली मोठी बाग, माळी होता कामाला, ते नारळाच्या झाडाच्या थोडं पाठीमागच्या बाजूला भिंतीपाशी मोगऱ्याचं रोप होतं आणि त्याला खरंच तो पाणी घालत नव्हता. म्हणजे वनस्पतींना मन असतं आणि तुम्ही त्यांच्याशी तेवढ्या संवेदनाशीलपणे बोलू शकता, असे अनुभव अनेक वेळा आलेले आहेत. मी तुम्हाला जलामधून शुद्ध स्वर कसे वाहतात याचाही मी मी अनुभवलेला अनुभव सांगितलाच आहे. हा अनुभव पण माझ्या वडिलांकडे आलेल्या त्या डॉक्टर बाईंचा. आता ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत, पण मी लहानपणी हे ऐकलं आहे ते मी वेगळं असल्यामुळे विसरू शकले नाही आहे. स्वतःच्या कामात ते इतके गढून जातात की रोजच्या गोष्टीतलं सौंदर्य त्यांना थांबवून मुद्दाम आठवण करून दाखवावं लागतं, कारण हे एकदा एकीकडे गेले की ते तिकडचेच होतात. इतके मनाने तिथे ते गढलेले असतात. यांच्या रोमॅन्टिक मूडमध्ये हे असतात. ही शुक्राची उच्चीची रास आहे, त्यामुळे यांना रोमांस कळत नाही असं अजिबात नाही बरं का. मीन राशीची जी लोक असतात ना, त्यांना अतिशय रोमॅन्टिक जोडीदार लागतो. आता यांचं रोमॅन्टिक असणं आणि जोडीदाराचं त्यांचे प्रेमालाप याच्यामध्ये प्लॅटॉनिक लव असणारच, कारण ही आत्म्याकडे जाणारी रास आहे. पण या रोमांसमध्ये सुद्धा त्यांचा हेल्पिंग नेचर दिसतो. या लोकांना खूप प्रोत्साहन दिलं तर कलेच्या आणि वेगळ्या गोष्टी निर्माण करण्याच्या कामात ते चमक दाखवतात, कारण दुसऱ्या कुणाला दाखवण्यासाठी काहीतरी करणारा हा शुक्र नाही, हा स्वतःचं आत्मिक समाधान मिळवणारा चंद्र आहे. यांच्या कामात कधी कधी हे निराश होतात आणि मध्येच मार्ग सोडून दुसरीकडे जातात. त्यामुळे ध्येय साध्य होत नाही जर कुंडलीतला चंद्र बलवान नसेल तर. कुंडलीतला चंद्र बलवान कसा असतो परत एकदा सांगते. ज्या राशीमध्ये चंद्र आहे त्या राशीचा स्वामी, तो चंद्र त्या राशीच्या ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा स्वामी, ज्या नक्षत्राच्या चरणामध्ये आहे म्हणजे नवमांश बघायची गरजच नाही आता, त्या नक्षत्राच्या जो चरणामध्ये तो चंद्र आहे त्या चरणाचा स्वामी. या तिघांचं बळ बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला चंद्र किती बलवान आहे हे समजतं. यातला कुणीतरी एक जण कमी बलवान असेल, निर्बली असेल, शत्रू झाला असेल, अस्तंगत झाला असेल, निष्प्रभ झाला असेल, मुळातच नीचीच आहे आणि त्याच्यात तो अस्तंगत झाला असेल तर त्याच्यावर उपाय करता येतात. माझ्या वडिलांनी मला तेही शिकवलेलं आहे. त्यामुळे त्या माणसाचा चंद्र बलवान करता येतो. माझ्या क्लासमध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्याचा चंद्र आणि लग्नेश बघून शिकवलेला आहे. त्यामुळे ह्या लोकांना जेव्हा चंद्र बलवान नसतो आपला मार्ग सोडून हे दुसरीकडे जायला लागतात, त्यामुळे त्यांचं ध्येय साध्य होत नाही. ही जलतत्वाची राशी आहे, त्याच्यामुळे निसर्गातली गोष्टी किंवा निसर्गातली पाण्याची स्थानं, समुद्र, नद्या, तळी, जंगल हे यांना खूप आवडतं. आईवडिलांच्या सुखासाठी काहीही करायला हे तयार असतात. हे खूप केअरिंग असतात आणि पाऊल हे त्याचा अवयव आहे मीन राशीचा, त्याच्यामुळे पावलाचे प्रॉब्लेम यांना येऊ शकतात. ही आपण पाहिली ढोबळ मानानी मीन रास. आता आपण नक्षत्रातून प्युअरली कशी दिसते हे बघूया. पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे पहिलं नक्षत्र आहे मीन राशीमधलं, जे कुंभेतनं पुढे आलेलं आहे. कुंभ राशीमध्ये पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण आहेत. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचं जे चिन्ह आहे ना ते आहे तिरडीचे मागचे पाय, उत्तरा भाद्रपदा हे तिरडीचे पुढचे पाय. म्हणजे मोक्षाकडे निघालेलं आहे, बाहेर निघालेलं आहे आयुष्यातून. हे गुरुचं शेवटचं नक्षत्र आहे. कुंभ आणि मीन राशीमध्ये दुसऱ्याच्या भल्यासाठी कुंभ राशीमध्ये यांनी काम केलं, इथे मीन राशीमध्ये इथे चॅरिटीसाठी हा काम करतो. या व्यक्ती साहसी असतात, कारण हे गुरुचं नक्षत्र आहे आणि गुरु हा अग्नितत्वाच्या राशीत मूल त्रिकोण आहे. ती राशी साहसी आहे, त्यामुळे यांच्यात साहसीपणा असतो. दुसऱ्यांच्या मदतनीस तर या कायमच आहेत, कारण चॅरिटी हा गुरुचा आत्मा आहे. यांचा स्वभाव खूप चांगला असतो, सहज चांगला स्वभाव असतो. गुरुची रास आणि गुरुचं नक्षत्र आहे. शनी आणि राहूची रास आणि गुरुचं नक्षत्र आहे. थोडक्यात म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे गुरुच्या राशीत गुरुचं नक्षत्र. मागे आपली शनी राहूची रास गुरुचं नक्षत्र आपण पाहिलं. मग गुरुची रास आणि गुरुचं नक्षत्र असल्यामुळे आपल्या कामामधला कामाचा फोकस यांचा कधीही चुकत नाही, कारण गुरु अग्नितत्व आणि जलतत्वाचा कारक आहे. आपल्या तत्वांनी ते वागतात. वायू आणि जलतत्वाची ही जलतत्वाची रास आहे, पण इथे गुरुच्या विचारांची उंची असते.
आणि त्यामुळे यांच्या स्वतःच्या गोष्टी यांच्या मनाप्रमाणे हे करतात. त्यानंतर हा जो चतुर्थ चरण जो आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा, हा गुरुच्या राशीत, गुरुचं नक्षत्र, आणि इथे पूर्वा भाद्रपदाला 12 राशींचे चरण स्वामी सुरू होतात. त्यामुळे पूर्वा भाद्रपदा 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन आणि 4 हा कर्क राशीचा चंद्रच आहे. त्यामुळे गुरुची रास, गुरुचं नक्षत्र आणि चंद्राचं चरण, त्यामुळे ही मीन रास अतिशय भावना प्रधान आहे आणि भावनेने स्पिरिच्युअलिटीकडे जाणारी आहे. भावनेने स्पिरिच्युअल काहीतरी हिलिंग करणारी ही रास आहे. त्यामुळे हे खूप कदाचित जेव्हा हा चंद्र जो आहे हा खूप एकटा असतो कुंडलीमध्ये, तेव्हा हे डे ड्रीमिंगमध्ये ही रास जाते. हा चंद्र शुभ असला पाहिजे. आयुष्याच्या रुटीनकडे हे फार लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात. स्वतःच्या तब्येतीकडे पण फार लक्ष देत नाहीत. हे यांनी केलं पाहिजे, कारण मीन रास ही अतिशय गोड स्वभावाची माणसं आहेत आणि त्याच्यामुळे यांना आपल्याला काय हवंयपेक्षा आपण दुसऱ्याला काय द्यायचंय याच्यामध्ये हे जास्त रममाण असतात. आता आपण बघूया उत्तरा भाद्रपदा मीनरास. हे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी आहे शनी आणि त्याचे चतुष्पाद नक्षत्र असल्यामुळे 4ही चरण या राशीमध्ये येतात. हे मीन राशीमधलं नक्षत्र आहे, गुरुच्या राशीतलं, आणि या उत्तरा भाद्रपदाचा स्वामी आहे शनी. हे मीन रास हे त्रिकोण बघितला, आता आपण बघितला मोक्ष त्रिकोण, याचा अर्थ आत्मिक आनंदाकडे नेणार आहे. अंतिम आनंद. माणसाला कायम आनंद बघायचा असतो, दुसरं काहीही नको असतं. कुठल्या माणसाला दुःख आवडेल, कुठल्या माणसाला यातना आवडतील, कुठल्या माणसाला दुखणं आवडेल, नाहीच आवडत ना. आपल्याला कुठल्याही प्रकारे आनंदी राहता येणं एवढाच माणसाचा हेतू आहे. त्यामुळे या मीन राशीमध्ये शांततेने वागणारी, सहानुभूतीपूर्वक जीवनाचा अर्थ काढणारी आणि एकूणच ब्रह्मांडाविषयी हे युनिक गोष्ट आहे आणि आपल्याला यातून स्वतःचं काहीतरी साध्य करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सात्विकपणा आणि आपल्या कामाबद्दलची निष्ठा आणि खऱ्या आनंदाचा शोध, एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे मीन राशीला माहिती असतं. आता ही मीन रास व्ययस्थानातली आहे. धनुराशीचा गुरु हा माणसात रमणार आहे, पण ही जलतत्वाची रास आहे. ही मीन रास केतूची आहे, नेपच्यूनची आहे, गुरुची आहे, शुक्राची उच्चीची रास आहे आणि शनी इथे कारक आहे. म्हणजे हे सगळे मिळून आयुष्याच्या ऐहिक सुखाकडून अंतिम आनंदाकडे जाणं एवढंच ध्येय दाखवतात आणि म्हणून ही रास एकांत प्रिय आहे. फार जास्त मित्रांमध्ये सारखं त्यांना आवडत नाही. यांना खूप गोष्टींमध्ये काहीतरी वेगळंच करायचं आहे असं त्यांच्या डोक्यात असतं आणि ते नेमकं काय हे त्यांना सांगता येत नाही, कारण बुध इथे नीचीच आहे 15 अंशापर्यंत. त्यामुळे वाचा इतकी प्रगल्भ नसते. म्हणून यांना फारसं लोकात मिसळण्यापेक्षा एकटं राहणं आवडतं. ही शनीचं नक्षत्र असल्यामुळे शनी हा कसा ग्रह आहे? शनी हा एक सुखाचा ग्रहच नाही. शनीची दोन्ही राशी उदित गोलार्धात येतात आणि त्याची उच्चीची राशी सप्तमामध्ये म्हणजे निम्मा उदित गोलार्धच आहे. त्यामुळे वैराग्याची राशी आहे. ऐहिक सुखाकडे जाणारे हा शनी नाहीच आहे. शनीचं काम हे कर्मस्थानी आहे. कर्म म्हणजे जोपर्यंत तुमचं विद्यार्थी दशा, गृहस्थाश्रम हे आहे तोपर्यंत तो स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतो आणि जेव्हा त्याचा संन्यास आश्रम सुरू होतो त्यानंतर परमार्थाकडे जाण्यासाठी तो माणसाला उद्युक्त करतो. तुमच्या कुंडलीमधला शनी जितका बलवान आहे तेव्हा त्याचं हेच इप्सित आहे हे नक्की आहे. पण ते आपल्याला तरुणपणी कळत नाही, कारण तरुणपणी आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि त्या आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे आपल्या महादशांप्रमाणे आणि आपल्या चंद्राप्रमाणे लग्नेशाप्रमाणे बरोबरच असतात. पण पुढे गेल्यानंतर मनाला अतिशय संतुलित करणारा, आयुष्यामध्ये आपले लक्ष आपण आजपर्यंत खूप कष्टाने प्राप्त केलेलं हे शनीचं नक्षत्र आहे आणि याच्या पुढे हा शनी शारीरिक कष्ट करण्यापेक्षा, स्वतःचं ऐहिक सुख बघण्यापेक्षा हा पुढच्या जगामध्ये म्हणजे परमार्थाकडे जाण्याच्याच शक्तीचा, व्ययाचा कारक आहे. मीन राशीचे नक्षत्र ही आपण बघितलं, त्यातलं उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही
दोन्ही नक्षत्र चतुष्पाद आहेत. गुरुची रास आणि शनीचं नक्षत्र, त्यामुळे कोणत्याही अवघड परिस्थितीमध्ये हे धीराने सामोरे जातात, गडबडून जात नाहीत, मुळातच शांत स्वभावाचे आहेत, प्रतिकार करतात, यशस्वी होतात आणि चेहऱ्यावर कधीही दुःख, निराशा कधीच नाही. अतिशय हसरा चेहरा असतो. स्मित हास्य करणारी मीन राशीची माणसं असतात आणि ही गुरुची रास असल्यामुळे आश्वासक हास्य असतं. मित्रत्व कायम असतं, सगळ्यांशी सारखे वागतात. हे कुंभेतून पुढे आलेलं नक्षत्र आहे, दुसऱ्याला कधी दुखावणं यांच्या मनात सुद्धा येत नाही. ही जलतत्वाची रास आहे आणि गुरु हा तिचा स्वामी, हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व अतिशय स्वच्छ आणि निर्मळ. यांच्या मनात छक्के पंजे नाहीत, दुसऱ्याशी स्पर्धा करणं नाही, दुसऱ्यासंबंधी वाईट काही बोलणं नाही, दुसऱ्याला कमी लेखणं नाही, अगदी सरळ साधे असतात आणि दुसऱ्यांनी आपल्याशी साधंच वागावं, त्यांना काय करायचं ते त्यांचं त्यांनी करावं, आपल्याला शक्यतो धक्का लावू नये, असं यांचं मत असतं. त्यामुळे ही माणसं अजातशत्रू असतात. जेव्हा मित्र, आता हे शनीचं नक्षत्र आहे त्यामुळे डिटर्मिन्ड स्वभाव आहे आणि एकदा एखाद्या माणसाशी मैत्री केली, त्याला आधी तावून सुलाखून घेतो शनी, पूर्ण तपासून घेतो. शनी हा अचानकपणे कुणालाही आपलं म्हणणारा ग्रह नाही, कारण तो कॉन्झर्वेटिव्ह आहे, मकर राशीचा स्वामी म्हणून, कुंभ राशीमध्ये मूल त्रिकोण म्हणून. त्यामुळे हे शनीचं नक्षत्र माणसांना तपासून घेतं आणि मग जेव्हा एखाद्याला मित्र म्हणतात त्यावेळेला गुरुची रास आणि शनीचं नक्षत्र, त्याच्यामुळे इथे मित्राशी बोलणं, कम्युनिकेशन हे गोड असतं. ही माणसं अजातशत्रू असतात. जे दाखवतात, ठरवतात ते करून दाखवतात, काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत, कारण शनीचं नक्षत्र आहे. शनी आणि गुरु हे एकमेकाचे मित्रही नाहीत आणि शत्रूही नाहीत. का? कारण गीतेमध्ये सांगितलेला जो भक्ती योग आहे तो तुमचा धर्म, म्हणजे धर्म त्रिकोणातली भाग्यस्थानातली रास गुरुची, हा गुरु, आणि तुमचा जो कर्मयोग आहे हा कर्म म्हणजे शनीची रास, हा धर्म आणि कर्म यांचा योग आहे, हा भक्ती योगाकडून कर्मयोगाकडे जाणार आहे. आणि त्यामुळे गुरु आणि शनी या दोघांचं इप्सित तेच आहे ना, ही उदित गोलार्धातल्या राशी आहेत, यांना ऐक सुखाशी काही घेणं देणंच नाही आहे. प्रगती करणं आणि या प्रगतीमधून स्वतःचा अंतिम आनंद मिळवणं हेच मीन राशीचं कायमचं ध्येय आहे. आणि त्याच्यामुळे हे ग्रह दुसऱ्याला मदत करणारे, धार्मिक, स्वतःच्या कामावर भक्ती आणि विश्वास असणारे, त्यामुळे कायम दुसऱ्याच्या मदतीला तयार असतात. आणि शनीचं नक्षत्र असल्यामुळे थोडंसं काम करून थांबले असं कधीच नाही. शनी हार्डवर्कचा कारक आहे, चिकाटीचा कारक आहे, कर्माचा कारक आहे, सतत काम करणार आहे, दृढ निश्चयी आहे. त्यामुळे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची माणसं तशीच असतात, दृढनिश्चयी असतात, मेहनती असतात, विद्वान असतात, त्यागी असतात, सफल होणारी असतात. आणि त्यामुळे असेच हे लोक आहेत, अशी यांची प्रसिद्धी असते, कारण गुरुची रास आहे, गुरु हा प्रसिद्धी देणारा ग्रह आहे. आणि म्हणून गुरु शनी हे दोघेही इथे हातात हात घालून काम करतात आणि हे व्ययस्थानातल्या राशीसाठी काम करत असल्यामुळे गुरु आणि शनी हे दोघंही भविष्यशास्त्र पारंगत आहेत. भविष्यशास्त्राचा उपयोग माणसानी स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी कसा करायचा हे दाखवणारं शास्त्र म्हणजे भविष्यशास्त्र आहे. हे इथे प्रत्यक्षात अनुभवाला येतं. यांची प्रसिद्धीच तशी असते. हे समाजात आदरास प्राप्त असतात, चांगले तत्वज्ञानी असतात, चिकित्सक असतात आणि आरोग्यशास्त्राचं यांना उत्तम ज्ञान असतं. याचं कारण काय असेल? मीन राशीमध्ये शुक्र उच्चीच आहे आणि हा मीन राशीतून व्ययस्थानातून षष्ठाकडे बघतो. षष्ठ स्थान हे अनारोग्याचं स्थान आहे. इथे हा शुक्र औषधशास्त्राचे धडे घेतलेला, संजीवनी विद्या प्राप्त केलेले शुक्राचार्य आहे. आपल्याला माहिती आहे की हिलिंग म्हणजे डॉक्टर आणि शुक्र हा डॉक्टरचा औषधशास्त्र आहे. आपण किती उदाहरणं दाखवावीत. डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर निलेश साबळे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, सगळे डॉक्टर आणि सगळे शुक्राच्या एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये गेलेले. म्हणजे काय? शुक्र औषधशास्त्र शिकून हिलिंग करतो. एंटरटेनमेंट मनाचं हिलिंगच करतं. हिलिंग म्हणजे आनंद. हे दोन्ही उद्देश शुक्र साध्य करतो. आता इथे चिकित्सक विशेषता ही शुक्राने दाखवली आणि शनी आणि गुरु हे तत्वज्ञानी. शनी हा सरकारचा कारक आहे, त्याच्यामुळे सरकारी नोकरीमध्ये, डिफेन्समध्ये,
आणि गुरु हा मंत्री आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये रवी राजा आहे, चंद्र सम्राज्ञी आहे, बुध युवराज आहे आणि गुरु मंत्री आहे. आणि शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कैवारी असा अतिशय कष्ट घेणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे सगळे मिळून कुठे जाणार? आत्मिक आनंदाकडे. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे याचं संपूर्ण ज्ञान यांना मीन राशीमध्ये असतं की आपल्याला फक्त आनंद हवा आहे. आपल्याला कुणाकडनं काही घ्यायचं नाही, कुणाच्याकडनं कसली अपेक्षा करायची नाही. आपण आपल्या कामात राहायचं आणि आनंद मिळवायचा. इतकं सहज आहे मीन राशीचं तत्वज्ञान. यांना लहानपणी खूप प्रेमाची आवश्यकता असते, पण शनीचं नक्षत्र असल्यामुळे याला ते लहानपणी फारसं कळत नाही. शनीच्या नक्षत्रामध्ये कदाचित वडिलांपासून थोडी दूरी झालेली असू शकते, पण शनी जर दशमात असेल, मीन लग्न असेल तर मात्र वडील हे सर्वस्व असतं, कारण दशम शनीचं स्वतःचं स्थान आहे. इथे हे नक्षत्र शनीचं असल्यामुळे नोकर वर्गाशी पण ते जसे वरच्या वर्गातल्या लोकांशी वागतात तसे खालच्या वर्गातल्या. धनुरास जशाच तशी वागते, मीन रास तशी नाही, ती सोबरच असते. यांना राग लवकर येतो फक्त कारण गुरुची रास आहे, पण शनीचं नक्षत्र असल्यामुळे ह्यांना खरेपणाची चाड आहे. खोटं यांना अजिबात खपत नाही. गुरु हा ज्ञानातून अतिशय उत्तम प्रगतीकडे नेणारा ग्रह आहे आणि शनी हा कर्मातून नेणारा आहे. पण शनीला खरेपण आहे, गुरुला ज्ञानाचा खरेपण आहे. खोटेपणाची या दोघांना मनस्वी चीड आहे. कुठेही खोटं दिसलेलं यांना आवडत नाही, हे लगेच रागावतात. हे लवकर वरच्या पदावर चढतात कारण गुरुची रास आहे. गुरु प्रगतीचा कारक आहे, गुरु लोकप्रियतेचा कारक आहे, शनी कष्टाचा कारक आहे. त्यामुळे लहान वयात कामाला सुरुवात होते, खूप लवकर पुढे जातात. व्ययात शुक्र असेल तर चांगले लेखक होतात. शनीचं नक्षत्र आहे त्यामुळे आणि हे मीन राशीमध्ये गेले त्यामुळे 36 पासून 42 पर्यंत हळूहळू करिअरमध्ये हे पुढे जात राहतात. हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये जी गुरुच्या नक्षत्राची ऊर्जा आहे, इथे ती ऊर्जा नाही आहे. हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या पुढे आलेलं, तिरडीचे मागचे पाय पूर्वा भाद्रपदा, पुढचे पाय उत्तरा भाद्रपदा, त्यामुळे अतिशय धार्मिकतेकडे गेलेलं आणि लोकांच्या प्रशंसेला प्राप्त होणारं हे मित्रत्वाचं लग्न आहे, मित्रत्वाचं नक्षत्र आहे, उदारतेचं नक्षत्र आहे. आणि या लोकांना म्हणजे ह्या बायकांना ज्यांचं हे नक्षत्र असतं, या बायकांना लक्ष्मीचं स्वरूप असं म्हणतात. कारण गुरु हा 2, 5, 9, 11 या धनयोगाच्या स्थानांचा कारक ग्रह आहे आणि गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत गुरु चांगला असतो, कारक स्थानात असतो किंवा केंद्र त्रिकोणात असतो, त्यांच्याकडे लक्ष्मी चांगली असते. त्यामुळे हे नक्षत्र जे उत्तरा भाद्रपदा गुरुच्या राशीमधलं आहे, याला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. सगळ्यांशी सारखं वागणं, नम्रता, कनवाळूपणा हे सगळं यांच्या वागण्यामध्ये कायम दिसतं. आता याची जी नक्षत्र आहेत ती नक्षत्र चरण उत्तरा भाद्रपदाचे हे 4 नक्षत्र चरण आहेत, ते आपण बघूया. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची आपण ढोबळ माहिती घेतली. आता चरण स्वामी बघूया. उत्तरा भाद्रपदा हे शनीचं नक्षत्र आहे. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती असा ग्रुप आहे. त्यामुळे उत्तरा भाद्रपदाचा प्रथम चरण हा सिंह राशीचा रवी, द्वितीय चरण हा कन्या राशीचा बुध, तृतीय चरण हा तुळ राशीचा शुक्र आणि चतुर्थ चरण हा वृश्चिक राशीचा मंगळ आहे. अर्थात मीन राशीमध्ये हे नक्षत्र असल्यामुळे शनीचे गुण आणि त्याच्याबरोबर प्रथम चरणामध्ये रवीचे गुण आणि गुरु, त्याच्यामुळे सरकारी गोष्टींमध्ये हे असतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची माणसं घरात असतील तर सरकारी कामं पटकन होतात, कारण शनी आणि रवी दोघंही सरकारचे कारक आहेत. फक्त हे रवीचं चरण असल्यामुळे या कुंडलीमध्ये गुरुपेक्षा जर रवी बलवान असेल, गुरु फार बलवान नसेल, रवी बलवान आहे आणि शनी बलवान आहे, तर थोडा आढ्यताखोर असतं. रवी तर पर्याय नाही ना, रवी सिंह राशीचा आढ्यताखोर आहेच ना. पण म्हणून मी पहिल्यापासून सांगते की मीन राशीमध्ये गुरु बलवान असला पाहिजे आणि गुरुच्या नंतर शनी आणि मग रवी बलवान असला पाहिजे. रवी आणि गुरु मित्र आहेत. यांचे शुभयोग हे माणसाला डॉक्टर बनवतात, ॲस्ट्रॉलॉजर बनवतात, द्रष्टा बनवतात. दुसरं जे चरण आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधलं हे कन्या राशीच्या बुधाचं आहे. कन्या राशीचा बुध कुठेही आला ना की तो प्रचंड इंटेलिजंट आहे. त्याचा इंटेलिजंट कोशंट सगळ्यांपेक्षा जास्त आहे.
पण हा अतिशय डिटेल ओरिएंटेड आहे. म्हणजे मीन राशीची लोक काम करत असताना शनीच्या नक्षत्रात जेव्हा ती काही काम करतात तेव्हा ती सहजपणे काम करून गेली असं होत नाही. हे असं आहे का, ते तसं आहे का, हे यांनी केलं का, हे इतकं झालं का, इतकी डिटेल माहिती त्यांना लागते. त्यामुळे हे कन्या राशीच्या बुधामध्ये हे जास्त डिटेल ओरिएंटेड आहे आणि विचार करणार आहे. शनी आणि बुध हे कॉम्बिनेशन मित्रांचं आहे. शनी हा खडतर काम करणार आहे, तपश्चर्या करणार आहे, अतिशय चिकाटीने काम करणाऱ्याचं नक्षत्र आहे. हे मीन राशीमध्ये आहे, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत चिकाटीने शिक्षण घेणार, कारण बुध हा शिक्षणाचा कारक आहे, इंटेलिजन्स आहे. तिसरं जे नक्षत्र चरण आहे ते शनीचं नक्षत्र आणि तुळेच्या शुक्राचं चरण आहे. इथे नातेसंबंधांना महत्त्व येतं. मुळात शुक्र मीनेमध्ये उच्चीचा आहे, त्यामुळे नात्यांना डावलून तो काम करत नाही. तो अतिशय गोड आणि मृदू स्वभावाचा आहे मीन राशीचा माणूस. आणि त्याच्यामुळे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जरा कर्मठ असला ना तरी सुद्धा शुक्राच्या चरणामध्ये, प्रोव्हाइडेड शुक्र जर मीनेमध्ये असेल उच्चीचा, तर बहार आणतो. हा अतिशय उत्तम, याच्याकडे कल्पनाशक्ती फार चांगली आहे, चांगला कवी असू शकतो. चतुर्थ चरण जे वृश्चिकेच्या मंगळाचं आहे, हा मंगळ कुंडलीमध्ये चांगला पाहिजे. मग गुरुची रास आहे आणि मंगळाचं चरण आहे. शनी पण उत्तम असेल तर ह्या इंजिनिअरिंगकडे जातो किंवा आपल्या कामामध्ये अतिशय फोकस्ड असतो आणि गूढ गोष्टींचं ज्ञान याला आवश्यक असतं. मीन रास ही मुळातच गूढतेकडे जाणारी रास आहे आणि इथे चिकाटीचं शनीचं नक्षत्र आणि चरणस्वामी हा गूढ ज्ञानाकडे जाणारा, त्यामुळे जास्त आध्यात्मिकता इथे दिसते. आता हे आध्यात्मिक नक्षत्र उत्तरा भाद्रपदा झालं, शनीसारखं कर्मठ झालं. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे ते आहे रेवती. हे रेवती नक्षत्र सुद्धा चतुष्पाद आहे. हे बुधाचं नक्षत्र आहे. या नक्षत्राचं वैशिष्ट्य असं आहे की याचं शेवटचं जे चरण आहे ते आणि मेष राशीचं पहिलं चरण केतूचं, ह्या बुधाचं नक्षत्र आणि केतूचं नक्षत्र यांना जोडलं जातं. सगळ्या बुधाच्या नक्षत्रांमधून हे केतूच्या नक्षत्रांना जोडणारी नक्षत्र आहेत. पहिलं आश्लेषा, दुसरं पुढे मघा या केतूच्या नक्षत्राला, दुसरं ज्येष्ठा हे पुढे मूळ या केतूच्या नक्षत्राला, तिसरं रेवती हे पुढे आपल्या धनुराशीमधल्या मूळ नक्षत्राला जोडणारं. त्याच्यामुळे या रेवती नक्षत्रामध्ये, रेवती नक्षत्र जे आहे हे मीन राशीमधलं आहे आणि हे मेष राशीला जातं. मेष राशीतल्या अश्विनी या केतूच्या नक्षत्राला जोडतं. त्यामुळे अश्विनी नक्षत्रापर्यंत जाताना हा जो चतुर्थ चरण आहे यातली शेवटची 48 मिनिटं असलेला चंद्र जन्माला येताना जर तसा असेल तर त्याची जनन शांती करावी लागते. कारण या दोन जोडणाऱ्या पॉईंटना, म्हणजे रेवतीची शेवटची 48 मिनिटं आणि मेषेतल्या अश्विनीची पहिली 48 मिनिटं, याला गंडांत पॉईंट जोडणारा असं म्हणतात आणि त्यांची जनन शांती करावी लागते. हा मोक्ष त्रिकोण आहे. मोक्ष त्रिकोण जलतत्व आणि इथे असणारं रेवती नक्षत्र हे बुधाचं नक्षत्र. बुध हा पृथ्वी तत्व आणि वायुतत्वाचा स्वामी आहे. ऐहिक गोष्टींच्या सहज पुढे जाऊन त्या मागची मूळ कारणं, मूळ भूमिका शोधणारं हे सबकॉन्शियस माइंडच्या स्थानामधलं हे चतुष्पाद नक्षत्र आहे. त्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र आहे आणि गुरुची रास आहे. इथे बुधाचं नक्षत्र रेवती असल्यामुळे बुध हा अनुदित गोलार्धाचा स्वामी आहे. कारण मिथुन आणि कन्या या दोन्ही राशी अनुदित गोलार्धामध्ये येतात. पण हे नक्षत्र बुधाचं आहे तर याच्यामध्ये ही रास मात्र मीन आहे. त्यामुळे ऐहिक सुखामधून पुढे जाऊन आध्यात्मिकतेकडे जाणं हे अभिप्रेत सहज दिसत आहे आपल्याला. म्हणून याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंडमधल्या राशीचं हे चतुष्पाद नक्षत्र असल्यामुळे मीनेची कल्पनाशक्ती, उदारपणा, मनाचं पोषण करण्याची क्षमता दिसते. असं का दिसतं तर पूषा ही देवता आहे या नक्षत्राची. पूषा म्हणजे पोषण करणारी आणि पूषा म्हणजे आदिती म्हणजे सूर्य, कारण सूर्य हा पालन पोषण करतो. म्हणून पोषण करण्याची शक्ती आहे. आपण सूर्याची जी 12 नावं घेतो, मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्ण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क, ही जी 12 नावं आहेत सूर्याची, ह्याच्यामध्ये पूषण म्हणजे पूषा हे रवीचंच नाव आहे. ही तेजाची शक्ती आहे आणि हे तेज कशाचं आहे?
हे व्ययस्थानामधल्या मीन राशीत आहे, गुरुच्या राशीत आहे. हे इनर तेज आहे, माणसाच्या आत्म्याचं तेज आहे. हळूहळू इथे परत तेच सांगते, ही फिलॉसॉफीच आहे. अनुदित गोलार्धामधून सगळं आयुष्य उपभोगात घालवल्यानंतर हळूहळू माणूस सप्तम स्थानामधून अष्टम स्थानाच्या एकांतामध्ये अतिशय उत्तम अशा गूढ ज्ञानाकडे जायची त्याला इच्छा होते. त्याच्यावर संस्कार केलेला गुरु त्याला कर्माची दिशा दाखवतो. दशमामध्ये माणूस कर्म करतो, असं कर्म करतो जे निष्काम आहे, त्यामुळे त्याला आत्मिक आनंद मिळतो. तो आत्मिक आनंद पुढे पंचमामध्ये 11व्या स्थानाच्या समोर पंचमामध्ये पूर्वसंचित म्हणून जमा होतो. आणि अखेर मला काय शोधायचं आहे हे माणसाला मीन राशीमध्ये कळतं. आणि तिकडे नेणारं हे रेवती हे प्रचंड बुद्धिमान नक्षत्र आहे. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे. त्यामुळे बुधाची हुशारी, अजून शिकण्याची पूर्वपात्रता, ही माणसं अत्यंत एटिकेट्स पाळणारी गुरु आणि बुध आहे. त्यामुळे वागण्यामध्ये ग्रेस असलेली, सुशिक्षित, ज्ञानी, गुरु आणि बुधाचं एकत्रितपणा. आणि इथे हे जलतत्व आहे. आणि हे विसरायचं नाही की ही शुक्राची उच्चीची रास आहे. त्यामुळे ही मोहक आहेत माणसं. मीन राशीची माणसं ही लोकांना आवडतात. ती सौम्य असतात, दुसऱ्याला त्रास देणारी नाही, धक्का लावणारी नाही, अजिबात आपल्यासाठी दुसऱ्याला कधीही राबवणारी नाहीत, पण अतिशय चांगल्या स्वभावाची, खुल्या मनाची असतात. त्यामुळे दुसऱ्याबद्दल सहानुभूती, दुसऱ्याला महत्त्व देणं, सिंपथी हा गुण त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ही लोकप्रिय असतात. गुरु हा लोकप्रियतेचा कारकच आहे. आणि सगळ्यात मिसळणारे आहेत, अतिशय नम्र आहेत. आणि हे सगळे गुण आहेत, मित्रत्वाची वागणारे आहेत. पण ही रास मोक्ष त्रिकोणातली शेवटची रास आहे. त्याच्यामुळे ही केतूची रास असल्यामुळे कुणामध्ये अडकणं हा यांच्यामध्ये गुण अजिबात नाही. सगळ्यांच्या मध्ये असून सुद्धा खूप मजा करणारे, एन्जॉय करणारे, आपल्या कामाची मजा घेणारे आणि इतकं असून सुद्धा अलूफ असणारे हे लोक आहेत. 1000 लोकांमध्ये सुद्धा एकटेपणा त्यांना वाटू शकतो. स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, ध्यान धारणा करण्यासाठी लागणारी एकटेपणाची जाणीव किंवा लागणारा जो एकांत आहे हा यांना कोलाहलात सुद्धा मिळतो. ही फार पोचलेली माणसं असतात. प्रोव्हायडेड यांच्या कुंडलीमध्ये शनी, गुरु, रवी आणि हे सगळे चरण स्वामी, रेवती नक्षत्राचा बुध हा उत्तम असला पाहिजे. म्हणून ही गोष्ट अतिशय नम्रतेने वागणाऱ्या या माणसांमध्ये असते आणि त्यामुळे यांना समाजाचा पाठिंबा मिळतो. अतिशय एथिकली, धर्म पाळून वागणारे हे लोक आहेत. यांच्याबद्दल कुणालाही कधी काही तक्रार नसते, अजिबात नसते. किंवा म्हणजे माझ्या ओळखीची जी काही मीन राशींच्या व्यक्ती मी बघते, या भांडत नाहीत किंवा यांची दुसऱ्याकडनं काही अपेक्षा नाही, किंवा खूप दिवसांनी भेटले तर ते दुसऱ्या माणसाशी इतके पटकन मानसिक कनेक्ट होतात. त्याच्या तब्येतीची चौकशी करतील, वयाप्रमाणे त्याच्याशी बोलतील, कधीही मदतीचा हात ताबडतोब पुरे करतील. तुम्हाला फोन का नाही केला, मीच तुला का करायचा, हे असली भाषा यांच्यामध्ये नसते. यांना आठवण झाली ते फोन करतात, त्यांना वेळ नाही झाला, तुमचा फोन त्यांच्याकडनं मिस झाला, लगेच अपॉलॉजी व्यक्त करतात. अगं नाही, मी कामात होते ना, मला खरंच कळलं नाही, 10 वेळा त्या म्हणतात. कारण त्या मनाने अतिशय निर्मळ असतात. काही वेळा या लोकांच्या मध्ये अति आयडियालिझम असू शकतं. जर हा गुरु कुंडलीमध्ये अशुभ ग्रह दृष्ट असेल मग त्यांना डिप्रेशन येतं किंवा हे थोडे एस्केपिस्ट होतात. पण जनरलमध्ये गुरु चांगला असेल, गुरु चांगला, शनी चांगला, बुध चांगला, तर हे अतिशय आशावादी असतात. शनी हा काटेकोर आहे, त्यामुळे काही वेळा बुध हा अति प्रॅक्टिकल पण होऊ शकतो आणि कॅल्क्युलेटिव्ह होतो. कारण हे बुध हा कन्या राशीचा पण स्वामी आहे. पण दुसऱ्याला समजून घेण्यामध्ये हे जर चंद्र खराब असेल तर कमी पडतात आणि मग रिजिडिटी असते. शक्यतो ही मीन रास जर गुरु आणि शनी चांगले असतील तर दुसऱ्याशी अतिशय चांगलीच वागते. भाषा, कविता, भविष्यशास्त्र ही सगळी गुरु आणि बुधाची क्षेत्र आहेत. वृषभ, मकर आणि कर्क राशीचे गुरु याच्यामध्ये हे असतात. वृषभेचा गुरु हा फायनान्समध्ये असतो, मकरेचा गुरु हा कर्मयोगी आहे
आणि कर्क राशीचा गुरु हा गुरु माऊली आहे. त्याच्यामुळे हे सगळे या मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये या राशीमध्ये असणारे त्यांचे स्वामी हे चांगले फळं देतात. बुध हा प्रॅक्टिकल आहे शनीसारखा, शुक्र मीनेत उच्चीचा आहे आणि जलराशीचं हे नक्षत्र असल्यामुळे अति भावनात गुंतले नाहीत तर हे चांगल्यापैकी प्रॅक्टिकल आणि स्वतःची संपूर्ण प्रगती करून घेऊ शकतात. रेवती नक्षत्राचे 4 चरण बघूया. गुरुची रास, बुधाचं नक्षत्र आणि धनु राशीच्या गुरुचं चरण. इथे हे पाण्याची रास आहे आणि इथे खूप त्याच्यामुळे पाण्याच्या ग्रॅव्हिटी इतकं डीप थिंकिंग असतं मीन राशीचं. ही खूप खोल विचार करणारी रास आहे, कारण ती गुरुची आहे, शहाणपणाची रास आहे. आणि म्हणून इथे म्हणजे ज्याला आपण शून्य होणं म्हणतो, नननेस म्हणतो, असा अनुभव आपल्याला कधी कधी एखाद्या ठिकाणी आपण आश्रमामध्ये कुठल्या गेलो असू आणि तिथे आपण सगळे मिळून कुठे भजनं म्हणतोय किंवा सगळे मिळून कुठे ओंकार ध्वनी करतोय, ह्यानंतर आपल्याला तो नननेस अनुभवाला येतो. म्हणजे आपण कोणी नाही आहोत असं क्षणभर आपल्याला वाटू शकतं. अशी मनाची अतिशय शांत अवस्था आपण अनुभवतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्याच्यासाठी. विवेकानंद हे अतिशय नास्तिक होते पहिल्यांदा आणि त्यांना एकदा त्यांचा मित्र दक्षिणेश्वरला त्यांचे गुरु जे परमहंस त्यांच्याकडे घेऊन गेला, स्वामी परमहंस. विवेकानंदांना एक सवय होती की आपण नास्तिक आहोत आणि लोक इतका उदो करतात देवाचा. जो माणूस असा काहीतरी उच्च कोटीचा किंवा ज्ञानी दिसेल त्याला ते विचारायचं, तुम्ही देव पाहिला का? परमहंसांकडे गेल्यावर त्यांनी परमहंसांना विचारलं. आजपर्यंत त्याला कोणी हो म्हणणारा माणूस भेटलेला नव्हता नरेंद्रला. त्यांनी परमहंसांना विचारलं, तुम्ही देव पाहिला का? परमहंस म्हणाले, हो पाहिला. थक्कच झाले विवेकानंद. नरेंद्र त्यांनी विचारलं, कुठे आहे देव? ते म्हणले, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे, भिंतीत आहे, वनस्पतीत आहे, प्राण्यात आहे, सगळीकडे आहे. मला दिसेल का देव? हो दिसेल की, का नाही दिसणार? तुझं इंटेन्सिटीने देवाला मागितलंस तर तुला तो नक्की दिसेल. मला कुठे दिसेल? तू असं कर, कालीमातेच्या देवळात जा उद्या सकाळी आणि कालीमातेला सांग मला तू दर्शन दे आणि उभा राहा तिच्यासमोर, दिसेल. विवेकानंद सकाळी उठले आणि आंघोळ बिंघोळ करून कालीमातेच्या देवळात गेले कलकत्त्याला. गेल्या गेल्या लोक घंटा वाजवत होती, घंटाध्वनी छान वाटत होता ओंकारासारखा. यांनी पण घंटा वाजवली. घंटा वाजवल्यावर एकदम घंटाचा ध्वनी ऐकून त्यांना त्यांचे अष्टसात्विक भाव जागे झाले, कारण मनाने अतिशय शुद्ध होते. आणि मग ते कालीमातेच्या मूर्तीसमोर हात जोडून डोळे मिटून उभे राहिले. डोळे मिटून उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यातनं गळागळा पाणी व्हायला लागलं. इतके ते एकरूप झाले, समाधी अवस्थेसारखी अवस्था झाली. जरा वेळाने भानावर आले, देवीला प्रदक्षिणा घातली आणि परत आले. विचारलं परमहंसाने, विचारलं का देवीला? अरे मी विसरूनच गेलो. असं कसं विसरला? उद्या परत जा. दुसऱ्या दिवशी परत गेले, परत घंटा वाजवली, परत ओंकार ध्वनी ऐकला. गर्दी होती खूप, सगळेजण येत होते. कालीमातेचं देऊळ केवढं जगप्रसिद्ध आहे, तिथे सतत गर्दी असते. हे तिथे गेले आतमध्ये आणि देवीसमोर उभे राहिले हात जोडून. सगळे डोळे मिटतात तसे यांनी पण मिटले. परत कालच्यासारखंच डोळ्यातनं गळा 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 पाणी, सद्गदित झालेले, अंग हालत होतं सगळं भावनेनी आणि हात जोडून उभे. 5 मिनिटांनी भानावर आले, प्रदक्षिणा घातली, घरी आले. परत आले परमहंसांच्या आश्रमात. परमहंसाने विचारलं देवीला, आजही विसरलो मी गुरुजी, मग उद्या विचार. उद्या परत गेले आत. कालीमातेला अगदी ठाम ठरवलं, आज विचारायचं मला दर्शन कसं मिळेल तुझं म्हणून. लक्षात ठेवलं होतं त्यांनी अगदी, कारण मीन राशीचेच होते ते. त्यांनी घंटा वाजवली, 2दा 3दा वाजवली, आपण जागं राहायला पाहिजे म्हणून. आणि देवीसमोर उभे राहिले. त्या क्षणी त्यांची समाधी लागली, कारण मनाने अतिशय तरल होते आणि खूप तीव्र भावना होती की मला देवी दिसली पाहिजे. ही जी इंटेन्शन आहे, ही जी इंट्युशन आहे, हे जे एकरूप होणं आहे, हे मनाचं असतं. तुम्हाला मनातून जेव्हा देव दिसावा असं वाटेल तेव्हाच तुम्हाला ते दिसतं. तुमच्या मनाला सुवास येतात. 1000 लोकांमध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही एकटे असता. तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते.
तुम्ही जर कोल्हापूरच्या देवीच्या देवळात गेलात तर तुम्हाला तिच्या दारातून आत जाईपर्यंत, देवी दिसेपर्यंत सतत डोळ्यातून पाणी येत राहतं. याचं कारण आपण तिच्याशी एकरूप होतो. यांचं तसंच झालं. परत प्रदक्षिणा घातली आणि परत आले. विसरले, आपण विचारलं नाही आहे. परमहंसांनी विचारलंस का नरेंद्रा? माझ्या लक्षातच राहत नाही हो देवीसमोर उभे राहिलं की. मग तुला कळतंय का हे का होतं? तू देवीतच जातोयस, तू देवीसारखा होतोयस, एकरूप होतोयस, अजून काय बघायचंय तुला देव? इतका सुंदर अनुभव त्यांना गुरूंनी दिला. हा अनुभव शिष्याला गुरुच देऊ शकतात. आणि त्याच्यामुळे यांची मनाची अवस्था अतिशय उन्मनी ज्याला म्हणतात तशी होते. आर्ट, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, लिखाण, म्युझिक, कलाकृती या सगळ्या गोष्टी मीन राशीला आध्यात्मिकतेकडे नेतात. तुम्ही अनुभवलं असेल, आत्ता पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एका आर्टिस्ट लोकांच्या ग्रुपनी गजानन महाराजांच्या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाचं जे चित्र पोथीमध्ये आहे त्याच्या रांगोळ्या काढल्या होत्या. त्या रांगोळ्या बघताना खरोखर डोळ्यातनं पाणी येत होतं. का असं होतं? कारण आपण तिथे खरंच महाराजांना बघतो. माध्यम काय आहे हे महत्त्वाचं नसतं, तुमचं मन एकरूप होणं. आणि ही तरलता मीन राशीकडे नक्की आहे, कारण ती जलतत्वाची राशी आहे, ती गुरुची राशी आहे, शुक्राची, सबकॉन्शियस माइंडची, उच्चीची राशी आहे. आणि इथे हे बुधाचं नक्षत्र, जे बुधाचं नक्षत्र बुद्धिवादामधून आध्यात्मिकतेकडे नेतं, खऱ्या गोष्टी काय आहेत याची पूर्ण जाणीव करून देतं. कारण हे पृथ्वीवरची रास आहे. बुधाची रास ही अनुदित गोलार्धातली आहे आणि तिची कारकस्थानं चतुर्थ आणि दशम आहेत. व्यय नाही आहे, म्हणजे ती अतिशय प्रॅक्टिकल असते. आणि ह्या प्रॅक्टिकॅलिटीमधूनच मनाची अवस्था प्रगल्भ ज्ञानाची झाली. कारण रास गुरुची आहे की माणसाला आध्यात्मिकतेचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. याचा पहिला चरण हा अतिशय फिलॉसॉफिकल आहे. चांगले काउन्सिलर असतात, क्रिएटिव्ह असतात, मन कल्पनेतून खूप वेगळं विश्व निर्माण करतं. डोळ्यासमोर आणा, महाभारतामध्ये कृष्णाने विश्वरूप दर्शन घडवलं. कुणाकुणाला घडवलं? दुर्योधनाच्या सभेत तो आला होता शिष्टाई करण्यासाठी, तर दुर्योधनाने त्यालाच बांधण्याची भाषा सुरू केली आणि दुर्योधनाचे सैनिक त्याला बांधण्यासाठी साखळ्या घेऊन यायला लागल्यावर यांनी विश्वरूप दर्शन घडवलं. मग द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळेजण हात जोडून उभे राहिले. दुर्योधनाची अवस्थाच काहीतरी भयंकर झाली, कारण कृष्णाविषयी त्याच्या मनात भक्तिभाव नव्हता. तो अवाक झाला. पण त्याला कृष्णाचं दर्शन झालं असेल का? जे दर्शन या सगळ्यांना झालं ही अवघड गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनातून तुम्ही वेगळं विश्व निर्माण करता. म्हणून प्रत्येकाचं आध्यात्मिक स्थान, प्रत्येकाचा देव, प्रत्येकाचं नतमस्तक होण्याची देवता ही त्याच्या कल्पनाचक्षूंप्रमाणे वेगवेगळी असते. पण ती असते, मीन राशीत ती दिसते. बुध आणि गुरु हे 12व्या स्थानामध्ये इथे एकत्र झाल्यामुळे आर्टिस्टिक व्ह्यूमध्ये असते, ॲनालिटिकल व्ह्यूनी असते, क्रिएटिव्हिटीनी असते आणि माणूस त्यामुळे शांत होतो. तुम्ही कुठल्याही देवळात गेल्यानंतर तुम्हाला मानसिक शांतता ही त्यामुळे मिळते की तुमचं मन तिथल्या पवित्र भावनेशी एकरूप होतं. तिथल्या व्हायब्रेशन्स ही पवित्र असतात. दुसरं जे चरण आहे ते चरण हे गुरुची रास, बुधाचं नक्षत्र आणि इथे मकर राशीच्या शनीचे प्रॅक्टिकॅलिटीकडे जाणार आहे. बुध आणि शनी हे मित्र आहेत. अतिशय ऑर्गनाइज्ड, पूर्णपणे फोकस आणि वर्कोहोलिक माणूस असतो. आता प्रत्येक माणसाची आध्यात्मिकता इथे थोडं जास्त विश्लेषण करणं आवश्यक आहे, कारण बुध हा आध्यात्मिकतेकडे नेणारा ग्रह नाही. बुध हा वर्कोहोलिक आणि बुद्धीने काम करणारा ग्रह आहे. इथे हा वर्कोहोलिक माणूस, कारण मकरेचं शनीचं चरण आहे, त्याच्यामुळे आध्यात्मिकता ही शनी, गुरु आणि बुध एकत्र होऊन करणार आहेत. तर याचा मार्ग कशाचा असेल? कर्माचा. शनी हा कर्ममार्गाचा स्वामी आहे. कर्ममार्ग म्हणजे शनी आहे, बुध म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. त्यामुळे इथे कर्ममार्गामधून लोकांसाठी काम करणारा, अतिशय पवित्र मनाने काम करणारा, लोकांना मदत करणारा मीन राशीचा चंद्र हा इथे लोकांसाठी काम करून स्वतःची उन्नती करून घेतो. हे जे मीन राशीमधलं हे जे
रेवती नक्षत्राचं 3रं चरण आहे, हे गुरुची रास, बुधाचं नक्षत्र आणि कुंभ राशीच्या शनीचं चरण आहे. त्यामुळे इथे खूप गोष्टी व्हिजनरी ज्याला म्हणतो आपण तशा असतात. कारण कुंभ रास ही माणसाला प्रगतीकडे नेणारी आणि त्याच्यासाठी सतत काम करणारी मित्रवर्गाची रास आहे आणि पुढचीच रास मीन रास आहे. त्याच्यामुळे याचा पर्स्पेक्टिव्ह हा सामाजिक चांगल्या गोष्टी करणं, समाज मनासाठी झटणं आणि सगळ्या समाजाचं चांगलं करणं असं आहे. तुम्ही देवाची भक्ती करायची किंवा अध्यात्माकडे जायचं म्हणजे रोज देवाची पूजा करायची, देवापुढे उभं राहायचं, देवळात जायचं, उदबत्त्या लावायच्या, यज्ञ करायचे, एवढंच अध्यात्म नाही आहे. मीन राशीमधल्या लोकांना जिथे नक्षत्र बुधाचं आहे आणि कुंभ राशीच्या शनीचा चरण आहे, हे प्रॅक्टिकल लोक असतात. हे दुसऱ्या माणसाच्या गरजा ओळखून त्याच्या उन्नतीसाठी काही ना काही देणारे, ज्ञान देणारे, ज्ञान वाटणारे आणि यातून दुसऱ्याच्या आनंदासाठी काम केलं तरी तो दुसरा आणि मी एकच आहे ही भावना त्याच्यामध्ये असते. त्यामुळे हे परोपकारी सामाजिक गोष्टी करणारे आणि त्यात पूर्ण झोकून देऊन काम करणारे असतात, शोध लावणारे असतात, समाजाचे कल्याण करण्याच्या गोष्टी निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टींची निर्मिती करणारे असतात. 4थं जे चरण आहे, शेवटचं नक्षत्र, शेवटचं चरण, हे पूर्णपणे कामनेसकडे नेणार आहे. आपण जेव्हा आश्लेषा नक्षत्र शिकलो तेव्हा ती कुंडलिनी जागृती होती आणि हे पहिलं बुधाचं नक्षत्र होतं कर्क राशीमधलं. त्याच्यानंतर आपण ज्येष्ठा नक्षत्र शिकलो, हे बुधाचं नक्षत्र हे वृश्चिक राशीत होतं. त्यामुळे ते गूढ ज्ञानाची सुरुवात होती. तिथे गूढ ज्ञानाकडून मला काय हवंय हे शोधण्यासाठी हे नक्षत्र होतं. आणि त्यानंतरचं हे जे रेवती नक्षत्र आहे बुधाचं, हे अंतिम आनंदाकडे नेणार आहे. जरी हा गंडांत पॉइंट असला तरी हा बुध हा प्रचंड बुद्धिमान ग्रह आहे आणि बुद्धिमत्तेमधून हे रेवती नक्षत्र मोक्षाच्या मीन राशीमध्ये आहे. म्हणजे इथे पूर्णपणे कामनेसकडे नेणार आहे, ज्याला आपण नननेस जिथे आहे. म्हणजे आपण एखादं, तुम्हाला असा अनुभव येतो, आपण जेव्हा पालखीची दृश्य बघतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी कार्तिकीला ज्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या निघतात, आज कित्येक शतकं या पालख्या आहेत आणि विठोबाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करतात. तल्लीन होऊन ते वारकरी रिंगण धरून नाचतात, घोडे हत्ती सुद्धा नाचतात. हे सगळं बघताना नकळत, म्हणजे आजकाल तरुण वर्ग सुद्धा थोड्या अंतर चालत त्या वारीमध्ये का जातात? कारण तिथे तुम्हाला नननेस अनुभवाला येतो, जो आपला मूळ गाभा आहे. माणूस हा पंचमहाभूताचा बनलेला आहे आणि त्याला त्यातच जायचं आहे. त्याच्यामुळे त्यात जाण्याचा मार्ग हा तरुण वयामध्ये सुद्धा मिळू शकतो. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी, त्याच्यामुळे तेव्हा मिळू शकत नाही असं नाही आहे. तुमचं जे कर्म गेल्या जन्मीचं आहे त्यामधून तुम्हाला सांख्ययोगाने जो जन्म येणार आहे तो किती इच्छा ठेवता त्याच्यावर पुढचा सांख्ययोग आहे का नाही हे अवलंबून आहे, ते तुम्हाला कळतं आहे. त्याच्यामुळे हा जो कामनेसचा अनुभव आहे हा तुम्हाला कोलाहलात सुद्धा येऊ शकतो. तुम्ही आपल्या घरामध्ये आपण गणपती बसवतो आणि गणपतीच्या समोर आपण सगळ्या आरत्या म्हणतो. आपण आज वर्षानुवर्ष हे करतोय. याचं कारण काय आहे? कारण आपल्या मनातला भक्तिभाव, अतिशय तल्लीन होणारा भक्तिभाव आपल्याला अनुभवायचा असतो. आणि हा अनुभव एकत्रितच येतो ना, कारण 100 लोकांच्या आवाजामध्ये तीच गोष्ट तुम्ही ऐकली की तुमचं मन त्यात रममाण होणारच आहे. त्यामुळे ह्या 4थ्या चरणामध्ये, हे चरण कशाचं तर बुधाचं नक्षत्र, गुरुची रास आणि हे मीन राशीच्या गुरुचंच चरण आहे. हे अतिशय पूर्णत्वाकडे नेणार आहे. पूर्णपणे क्रिएटिव्ह, कल्पनेची उंची गाठणारं, चांगले लेखक, चांगले ॲक्टर, चांगले स्पीकर, चांगले डायरेक्टर, चांगल्या आयडिया करणारे. तुम्हाला एखादी कलाकृती पिक्चरची फार मनाला स्पर्शून जाते. दरवेळेला करुण रसच असला पाहिजे असं नाही आहे. आपल्याला विनोदी पिक्चरही तेवढेच आवडतात, करुण रसाचेही तेवढेच आवडतात आणि वास्तव काहीतरी दाखवणारे पिक्चरही तेवढेच आवडतात. उगाच काहीतरी कल्पनेच्या न पटणाऱ्या भऱ्याऱ्या मारणारे पिक्चर आपल्या लक्षातही राहत नाहीत. आपल्याला जुने पिक्चर आठवतात की ज्याच्यामध्ये खरोखरच व्ही शांतारामचे पिक्चर, ज्याच्यामध्ये काहीतरी संदेश असायचा. साथी हाथ बढाना हे जे गाणं आहे याच्यामध्ये आपल्याला ते दिसतं
आपण ते जाणवतं आपल्याला की खरोखरच एकीचं हे बळ आहे. म्हणजे असे संदेश पिक्चरमधनं दिलेले असायचे आणि ह्या संदेशामधनं माणसाला आनंदाकडेच नेलेलं असायचं. त्यामुळे हा आयडियांचा खजिना असतो ज्याच्यावरती ह्या राशीचा पूर्ण फोकस असतो. लोकांसाठी नाही तर स्वतःची प्रगती साधण्यासाठी हे लिहिलेलं असतं. म्हणून आत्ता सध्या जी अगदी गाजतीये संकर्षण कराडेची आईवरची कविता, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. कारण आई प्रत्येकाला आहे, जन्म त्याशिवाय मिळत नाही. आणि सगळ्या स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी उगत लिहिलंय का? आईची महती म्हणण्यापेक्षा आईचं जे प्रेम आहे ते तुम्हाला, जे तुमची नाळ तिच्याशी जोडलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आईविषयी प्रेमभावनेने भक्ती करता आईची. म्हणून स्वतःची प्रगती साधण्यासाठी ही मीन रास काम करते, लोकांची नाही. म्हणून आर्टमध्ये पण ही उत्तम असते, समाजाशी नातं सांगते. ॲस्ट्रॉलॉजिकल चांगले स्पिरिच्युअल गुरु हे होतात, उत्तम आर्टिस्ट होतात. जिथे मनाची प्रगल्भता ही आपल्या स्वतःच्या आनंदासाठी काम करते आणि त्यामधून लोकांचं पण हित साधते, अशी ही मीन रास आहे. थोडंसं तुम्हाला पण इंट्रोव्हर्ट केलंय मी, मला समजतंय, कारण ही रासच तशी आहे. आपण यामधून बाहेर पडूया. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपण पुढच्या अशाच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.